अब मैं डॉक्टर अश्विनी जोग जी को आमंत्रित करती हूं जो इस कार्यक्रम के समापन पर धन्यवाद अर्पित करें। नमस्कार। आज 1 ऑगस्ट लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी, त्यांना वंदन करते। नमस्कार। सन्माननीय व्यासपीठ, श्री गुरुदेवांवरील श्रद्धेने आणि अकॅडमी ऑफ कंपॅरेटिव्ह फिलॉसॉफी अँड रिलिजन बेळगावी या श्री गुरुदेव रामचंद्र दत्तात्रय रानडे यांनी स्थापन केलेल्या संस्थेच्या शतमान वर्षाच्या आरंभाचे साक्षीदार होण्याकरता अतिशय आनंदाने, प्रेमाने इथे सहभागी झालेले सगळे बंधू आणि भगिनी। एखाद्या संस्थेला 100 वर्ष लागतं म्हणजे ती संस्था एखाद्या वटवृक्षासारखी असते। चांगल्या वाईट अनुभवांचे हजारो उन्हाळे पावसाळे त्या संस्थेने अश्वत्थ वृक्षाप्रमाणे आपल्या अंगावर झेललेले असतात। शांत निश्चल तरीही ताठ मानेने उभी असते, इतरांना प्रेरणा देत। सर्वसामान्यतः सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक स्थित्यंतर होऊनही 100 वर्ष पाहिलेली एखादी संस्था ही अशी चालली आहे म्हणून उभी नसते। त्यासाठी ती उभी करण्यामागची वैचारिक बैठक, तिचा हेतूही खणखणीत असावा लागतो। बऱ्याच पिढ्यांचं योगदान असतं म्हणून ती संस्था दीपग्रहासारखी मार्गदर्शक असते। अकॅडमी ऑफ कंपॅरेटिव्ह फिलॉसॉफी अँड रिलिजन तथा ACPR या आपल्या संस्थेच्या स्थापनेची शताब्दी डोळ्यांनी पाहण्याची पर्वणी गुरुकृपेने आपल्याला साधली आहे। श्री गुरुदेव रानडे यांची जन्मशताब्दी 1986 साली जमखंडी आणि निंबाळ या दोन्ही जागी झाली। आज इथे जमलेल्या अनेकांनी ती पाहिली असेल। 2001 सालच्या त्यांच्या अनुग्रह शताब्दीला आणखी काही जण उपस्थित राहिले असतील। तत्वज्ञान आणि अध्यात्म यांचा अभ्यास करणारी ACPR ही संस्था आहे। यात अभ्यास तौलनिक पद्धतीने होत असतो। श्री गुरुदेवांनी ही संस्था स्थापन करताना जो उद्देश डोळ्यासमोर ठेवला होता त्यानुसार या शताब्दी वर्षात वेगवेगळे अभ्यासपूर्ण कार्यक्रम श्री गुरुदेवांच्या कृपेने वर्षभर होत राहो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना। रंगलेल्या कार्यक्रमाला आणि वक्त्यांच्या विषयानुरूप झालेल्या उत्तम विचारांमध्ये गुंतलेल्या प्रेक्षकांच्या विचारांना तात्पुरता पूर्णविराम देण्याचे अवघड काम आभार प्रदर्शन करणाऱ्याकडे असते। आभार प्रदर्शन हा त्या कार्यक्रमापुरता पूर्णविराम असतो, पण वक्त्यांनी दिलेला नवा विचार किंवा माहीत असलेल्या गोष्टीबद्दल अधिक स्पष्टता मिळते, पक्की होते। आपण पूर्णविराम दिल्यानंतरच नवीन वाक्य लिहू शकतो। त्यामुळे आता विराम असला तरी पुढील वर्षभर वेगवेगळ्या कार्यक्रमात आपल्याला परत भेटायचे आहे। ACPR मध्ये उत्तम वक्त्यांना नेहमीच बोलवले जाते, विचार मंथन केले जाते, त्यातून नवीन विचार, नवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचते। आजचा आपला कार्यक्रम विशेष त्यासाठी येणारेही तसेच हवेत। आपल्याला लाभलेले वक्ते हे केवळ प्रसिद्ध वक्ते नाहीत, तर आपापल्या कार्यक्षेत्रामधील दिग्गज तर आहेच, पण तरी क्रियाकलाप आघवा, आचरतसे दिसे बरवा, तोची तो ये चिन्ही जाणावा, ज्ञानी आगा असेच आहेत। आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अतिथी पद्मभूषण श्री कमलेशजी पटेल तथा दाजीजी यांचे कार्य आपण सर्वांना ओळख करून देताना ऐकलेच आहे, पण त्यांच्या आत्ताच्या सहज संवादातून त्यांनी मांडलेले विचार अभ्यासकांसाठी चिंतनीय आहेत। त्यांच्याविषयी मी काही माझ्या मनाचे शब्द योजावे आणि सांगावे एवढी माझी समज नाही। त्यामुळे श्री ज्ञानेश्वर म्हणतात
किंबहुना येपरी बाह्य चोख अवधारी आणि ज्ञानदीप अंतरी म्हणून शुद्ध असेच त्यांचे व्यक्तिमत्व आहे असे मला वाटते. दिल मिले ना मिले हात मिलाते रहे या वृत्तीने जगात वावरायला शिकलं तर कुणाला आकस, गैरसमज वा कटुता न ठेवता इतरांशी संबंध जोडणं शक्य होतं, सुखद होतं, विधायक होतं. हे किती खरं आहे हे आपले आजचे दुसरे वक्ते आदरणीय सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत यांचे कार्य पाहिले असता लक्षात येते. नमे कर्मफले स्पृहा हा बोध त्यांच्या अंतरी पक्का असतो. म्हणून अवसरे जे जे पावे तेणेची तो सुखावे जया आपुली आणि परावे दोन्ही नाही असेच त्यांचे व्यक्तित्व आहे. डॉक्टर मोहनजी भागवत समाजकारण आणि आध्यात्मिक आचरण हे लीलया सांभाळतात हे वेगळे सांगणे नकोच. या दोन्ही ऋषितुल्य व्यक्तिमत्वांनी मांडलेले विचार म्हणजे उत्तम फुलांच्या हारामध्ये जसं गुलाब आणि चाफ्याची फुलं माळावीत आणि त्या हाराचं देखणं पण अधोरेखित पण व्हावं तसं आहे. त्यांचे आभार मानावेत एवढी मी मोठी नाही. त्यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन नेहमी आम्हाला मिळावे एवढी सदिच्छा मी या प्रसंगी व्यक्त करते. इथे विशेष कौतुकाने मला उल्लेख करावासा वाटतो तो म्हणजे 1400-1450 किलोमीटरचा 26 तासाचा प्रवास करून या कार्यक्रमाकरिता आलेले जोधपूर राजस्थान अहमदाबाद येथून आलेले साधक. अहो चंद्रकांतू द्रवता कीर होय परिते हातवटी चंद्रकी आहे म्हणून वक्ता तो वक्ताची नव्हे श्रोते विण. अहो चंद्रकांत म्हणाला पाजर फुटतो ही गोष्ट खरी आहे, परंतु ही शक्ती एका चंद्राचेच ठिकाणी आहे म्हणून बोलणाऱ्याचे श्रोत्यांशिवाय कसे होईल. विविध क्षेत्रातील मान्यवर साधक, बेळगावी पुण्यभूमीतील आदरणीय नागरिक, फिलॉसॉफी विषयाचे अध्ययन करणारे विद्यार्थी, त्यांचा शिक्षकवृंद अशी वैविध्यपूर्ण सामाजिक, शैक्षणिक, आध्यात्मिक ओळख असलेले श्रोतेजन हो, आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात याचा आम्हा सर्वांना मनापासून आनंद आणि समाधान आहे. पुढील वर्षभर ACPRच्या माध्यमातून वेगवेगळे कार्यक्रम वेगवेगळ्या गावांमध्ये आयोजित केले जाणार आहेत. त्यासाठी आत्ताच तुम्हा सर्वांना सहर्ष आमंत्रित करीत आहे. आपणही यात या आणि आपल्या स्नेहीजनांनाही घेऊन या. कार्यक्रमाची पत्रिका आम्ही पाठवणारच आहोत. ही संस्था उभी राहण्यापासून ते आजचं 100वें वर्ष ती पाहत आहे. त्याकरता वेगवेगळ्या स्तरांवर वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या प्रकारची मदत केली आहे. मागच्या पिढ्यांनी छोट्याशा रोपट्याचा वटवृक्ष व्हावा म्हणून प्रत्येकाने योगदान दिले, कष्ट घेतले म्हणून आजचा दिवस आपण सर्वजण आनंदात साजरा करू शकत आहोत. म्हणून या सर्वांना मनोभावे अतिशय नम्रतेने मी प्रणिपात करते. त्यांनी सांभाळलं आणि जोपासलं म्हणून आज हे होऊ शकतंय. आम्ही चालवू हा पुढे वारसा त्या सर्व पुण्यात्मांना विश्वास देऊ शकते की आम्ही हा वारसा निश्चितच पुढे चालवू. एखादा कार्यक्रम करायचा हे काही एकट्या दुकट्याचे काम नाही. अनंत हात मने आपापल्या परीने कार्यक्रम चांगला व्हावा यासाठी झटत असतात. आजचा हा कार्यक्रम उत्तमपणे पार पाडावा म्हणून ज्यांनी आम्हाला मदत केली त्या ज्ञात अज्ञात महानुभावांचे आदरपूर्वक मी सप्रेम आभार मानते आणि आपली रजा घेते. नमस्कार.